जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवडचे आयुक्त सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। मिकी, एकूणच राज्यामधल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस काहीशी वाढताना दिसते आणि पुण्यामधला हा आढावा उपमुख्यमंत्री घेत आहेत। जर आपण बघितलं तर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सकाळपासून आज बैठकां आणि सगळे पुणे शहराचा जिल्ह्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत। त्यांनी पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी महानगरपालिका असेल, या सगळ्या महानगरपालिकांच्या आयुक्तांना या ठिकाणी बोलवलं आहे आणि कोरोना जे रुग्ण आता हळूहळू वाढताना दिसत आहेत ते कशा पद्धतीने त्यांना कंट्रोल करता येईल, त्यांना कशा पद्धतीने उपचार द्यायचे, सध्या पुढची स्ट्रॅटेजी काय असणार आहे या संदर्भात एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी पुण्यातील काउन्सिल हॉल या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या बैठकीला सगळेजण उपस्थित आहे। या बैठकीमध्ये फक्त कोरोनाचाच आढावा घेतला जात नाहीये तर 5 वेगवेगळे महत्त्वाचे विषय आहेत। अर्थातच पालखी प्रस्थान लवकरच होणार आहे, त्या दृष्टीने काय तयाऱ्या झालेल्या आहेत आणि काय करायचंय। ज्या पद्धतीने सध्या गेले काही दिवस मोठा पाऊस होतोय, त्या पावसामुळे जे पालखी मार्ग आहे, काल जर आपण बघितलं तर दिवे घाटामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी झाला आणि दरड कोसळलेली आहे। अक्षरशः जे चिखल आहे, राडारोडा आहे तो रस्त्यावरून वाहत होता। तर हे सगळं कशा पद्धतीने कंट्रोल करता येईल, पालखी प्रस्थानाच्या वेळेस कुठलीही अडथळा येऊ नये याच्या दृष्टीने देखील या ठिकाणी बैठक आहे। आणि त्याचबरोबर वाढते अपघात, पुण्यामध्ये जे वाढते अपघात आहेत त्या संदर्भात देखील अजित पवारांनी पुण्याचे पोलीस आयुक्त आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना देखील बोलवलेलं आहे आणि या दृष्टीने ही महत्त्वाची बैठक या ठिकाणी घेतली जाते। अगदी मिकी, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।